नमस्कार. तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं चेन स्टिच कशी करायची आणि चेन स्टिचचे मी तुम्हाला 2 वेगळे मेथड्स किंवा म्हणू शकता पद्धत देखील सांगितली होती. तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की एकदा पहा. आणि मग आज आपण पाहणार आहोत जे सिंपल बीड्स असतात, ज्याला आपण शुगर बीड्स देखील म्हणू शकतो, ते बीड्स आपण ब्लाउजला कसे लावायचे आहेत प्रोफेशनल वेनी. तर सर्वात पहिला आपण जे धागा आहे तो वरती काढून घ्यायचा आहे आणि नंतर आपण जे मोती आहेत, जे मणी आहेत, त्याला 2-2च्या जोडीने आपण जो धागा आहे त्याला त्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर खालचा जो धागा आहे तो ओढून घ्यायचा आहे. एवढा ओढायचा आहे की जो धागा आहे तो आपल्या मोतीला चिकटेन जाऊन, आणि त्यानंतर आपण वापस सुईला कापडाच्या आतमध्ये टाकून खालचा धागा आहे तो वरती घ्यायचा आहे. आता तुम्ही पाहू शकता 2 धागे दिसत आहेत. खालचा एक धागा आहे आणि मोतीचा एक धागा आहे. आता जो खालचा धागा आहे तो आपण मोतीच्या धाग्यातून काढायचा आहे अशा पद्धतीने, आणि जो खालचा धागा आहे तो वरती आलेला आहे. त्यानंतर आपण जर 4 मोती टाकले एकाच वेळेस तर जो धागा आहे तो एकदम लूज होतो आणि तो बरोबर दिसत नाही. त्यामुळे आपण 2 किंवा मग एक म्हटलं तर खूपच वेळ लागतो त्याला. त्यामुळे आपण 2 मोती टाकून हा जो स्टिच आहे, ही जी लाईन आहे ती आपण करायचा प्रयत्न करतो. त्यानंतर जसं तर अशा प्रकारे ही पूर्ण लाईन कंप्लीट होते. त्यानंतर आपण ह्याला गाठ मारून घ्यायची आहे. तर गाठीच्या वेळेस आपण जो धागा काढलेला आहे त्यालाच चिकटून थोडीशी जागा सोडून आपण खालचा धागा काढायचा आहे वरती, आणि ह्याला वळून घ्यायचं आहे थोडंसं, जेणेकरून जो आधीचा धागा आहे तो बारीक होईल आणि तो जो राऊंड आहे तो छोटा दिसेल. त्यानंतर आपण ह्या धाग्याला देखील बारीक करायचा आहे खालून वळून, आणि अतिशय छोटासा गाठ मारायची आहे आधीचा धागा घेऊन अशा प्रकारे. आणि अशी गाठ मारल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं एकदम कापडाला न सुटता अगदी प्रोफेशनल असं एक लाईन बनलेली आहे शुगर बीट्सची. तुम्ही पाहू शकता आपण जरी धागे बोटाने जरी अशी खाली वळण्याचा प्रयत्न केला तरी निघत नाही आहेत. हे एकदम परफेक्ट असं बसतं, आणि जोपर्यंत हे कापड खराब होणार नाही तोपर्यंत हे मोती निघणार नाहीत याच्यामधून. त्यामुळे तुम्ही शक्यतो प्रयत्न करा की 2-2 मोतीच आपण धाग्यामध्ये टाकून अशी लाईन बनवण्याचा प्रयत्न करा. तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हे जे टिकले आहेत त्याचे पॅटर्न्स कसे आहेत. ह्यात टिकल्याचे देखील आपण 3-4 वेगळे पॅटर्न्स पाहणार आहोत. तर स्टे कनेक्टेड आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.